ओळखीच आहे, ओळखीच आहे. आंबरे बाबा. तळी 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 असा लेख नसा. हा लेख नाही आहे, तळी आहे. तळी. ते मी लहान होती तेव्हा मी यायची. ऑलमोस्ट मी साईल एवढी असेल. आता तू आता आम्हाला पोहून दाखवणार आहे ना. उड्या मारतात इथे स्विमिंग. बारीक तळी ही ती तळी. इथे मी लहानपणी यायची. इकडच्या खूप स्टोरीज सुद्धा ऐकल्यात मी. खूप इथेच घेऊन यायची ना संगीतात. इथेच देवी हे येते ना. कुठची देवी येते इथे? केळबाई. इथे केळबाईची देवी आंघोळ करायला येते रात्रीची, म्हणून मोस्टली रात्री इथे कोण येत नाही. काल रात्री पण आले असं म्हणजे. हो रोज येते. हा आणि त्या देवीच्या बाजूला 2 हत्ती सुद्धा असतात. असं म्हणजे गुढीपाडवा असतो ना, तर 8व्या दिवशी जत्रा भरते. जत्रा भरते तेव्हा कसं सगळं म्हणजे जितकी तीर्थ आहे ना ती सगळी तीर्थ ह्याच्यामध्ये येते. हो म्हणजे प्युअर आहे हे. हो म्हणजे तीर्थान खूप दुरून दुरून लोक येतात. म्हणजे कसं अंगाला वगैरे ते पोळं वगैरे आलेले असतात ना, इन्फेक्शन वगैरे ते त्याच्यातनं निघतं. आणि त्याच्यातनं ती माती असते ना आतमध्ये गणपतीची, ती लोक लावतात अशा अंगाला. अच्छा ओके. लिंग पण आहे मध्ये दिसतं ना, ते लिंग आहे. अच्छा तर इथे शिवची लिंग आहे. ही जी मध्ये दिसते ती ना. साप असतो पण ओ असतं एकदा दिसला होता. अच्छा तर इथे साप पण असतो. म्हणजे ती रक्षा जसं शंकरा बरोबर असतं तसं इकडे मध्ये लिंग आहे मध्ये ना, तिकडे साप पण असतो. पण तो असं पटकन कोणाला दिसत नाही. माझ्या बहिणीला दिसलेला पण एकदा. नका नाव नका प्लीज. बाबा ही मेन छोटीशी तळी आहे. इकडनं ते पाणी तिथे जातं. आम्ही आता लहराई देवीच्या टेम्पलमध्ये जातो आहे. ते शिरगावमध्ये लोकेटेड आहे. बिचोलीम तालुका, नॉर्थ गोवा. एन्शंट मंदिर आहे ते गॉडेस लहराईचं. पार्वती माता पण कन्सिडर केलं जातं त्यांना. इट इज फेमस, खूप फेमस आहे. तिथे जत्रा होते एप्रिल मे मध्ये. आणि आम्ही तिकडे जातो तिला विजिट करायला. तर ही देवी बेसिकली पोरांची रक्षा करते. तर आम्ही ती जी पोरं आहोत तर आम्ही तिला भेटायला गेलो. लहराई देवी मातेच्या मंदिरमध्ये आलो आम्ही. या देवीची जत्रा बघायला खूप मजा येते. ह्याचं मुख्य म्हणजे की इथे अग्नीत चालतात आणि त्यांना अजिबात दुखत नाही, लागत नाही, काय नाही. ते मस्तपैकी ती अग्नी पार करतात. म्हणजे जी निखार आणि ते रेड रेड असतं ना, त्याच्यामध्ये आग असते, त्याच्यातून ते चालतात बेअर फूट. असं म्हटलं जातं की देवी इथे आंघोळीला येते, लहराई देवी. आम्हाला आता इकडनं परत माझ्या गावाला नानोड्यात जायचं होतं. ही माझी आजोबांची मठ आहे. इथे त्यांनी समाधी घेतलेली. तर आम्ही जेव्हा जेव्हा इथे येतो तेव्हा इथे आम्ही पाया पडतोच, त्यांना मान देतो. आता आम्ही नानोड्यात शिरतोय. हे आहे एंट्री गेट, जे लास्ट व्हिडिओमध्ये पण बघितलं. आमचे अजून बाकीचे काही देवस्थान राहिलेले होते इथे गावात, ते कंप्लीट करायला आम्ही आलो आहोत. जसं राखणदार, अजून 2 ठिकाणी आम्हाला तिथे दिवे लावायला लागतात, पाया पडायला लागतं. तर ते सगळं आज आम्ही कंप्लीट करणार आहोत. आम्ही इकडे खेळायचो. हे बघ इकडे तर ये. हे बघ इकडे ये. फिश पेडिक्युअर होईल तुझा. स्वच्छ आहे पाणी, स्वच्छ आहे, क्लीन. आम्ही इथे यायचो, खेळायला यायचो आम्ही इकडे लहानपणी.
आम्ही असंच पाण्यात खेळायचो, मस्त आहे, उठायचो आणि पाण्यात यायचो खेळायला. गणपतीचं विसर्जन वगैरे इकडेच होत असेल. हे मी आता आमच्या राखणदारची इथे आली आहे. इथे दिवा लावायला लागतो. हे चिंचाचं झाड आहे आणि हे आमचे राखणदार आहेत. तर इथे आम्हाला त्यांना मान द्यायला लागतो, तर तेच आम्ही दोघं इथे मिळून करतोय. आता आम्ही आमच्या घराच्या मागे आलो आहोत दिवा लावायला. इकडेही आम्हाला दिवा लावायला लागतो लग्नानंतर, लग्नाच्या आधी नाही. आधी माझी मम्मी करायची, आता मी आलेली तर मीही इथे दिवा लावणार. आता इकडनं आम्ही आमच्या व्यंकटेश मंदिराच्या इथे जात आहोत. आजूबाजूलाच आहे मंदिर. मग तिकडनं आम्ही लिंगाच्या देवळात गेलो. मग इकडनं आम्ही परत आमच्या नातेवाईकांच्या घरी गेलो. इथे सगळे लग्नानंतर मी पहिल्यांदाच जात होते म्हणून सगळे माझी ओटी भरत होते. तर ते कार्यक्रम चालू आहे. मी आता मापसाच्या घरी आली आहे. इकडे हे बघा, फुल फॅमिली. हाय कर संतोष काका, हाय करा, हाय हाय कर ग. हाय कर. आम्ही सगळे म्हटलो की आता जर मापशाला आलोच आहोत तर हेही मंदिर करून जाऊया. या मंदिराचं नाव बोडगेश्वर मंदिर आहे. हे राखणदाराचं मंदिर आहे. हे मापशाचे राखण सो तुम्ही बघू शकतात या मंदिराचं आर्किटेक्चर केवढं छान केलं आहे. कॉलम्समध्ये खूप काविंग आहे आणि खूप कलरफुल असं मंदिर आहे. खूप छान वाटत होतं. सिलिंगमध्ये पण काविंग होती आणि त्याचा पूर्ण ॲम्बियन्स खूप छान केला होता आणि फुल कलरफुल लाईट्स, एकदम ब्राईट होतं सगळं आणि सगळं ओपन असल्यामुळे खूपच असं खेळता वारा होता. व्हेंटिलेशन पण खूप छान होतं आणि असे मागे आजूबाजूला खूप सारे मंदिर छोटे छोटे होते आणि हे परत एकदा कॉलमचे काविंग्स वगैरे खूप छान झालं आहे सगळं. बाप्पाची मूर्ती खूप छान प्रकारे इथे कोरली गेली होती. असं वाटत होतं की ते खरेच इथे बसलेले आहेत. किती सुंदर प्रकारे सगळं बनवलंय. खूप आवडीने बनवलंय असं वाटतंय. इथे ह्यांची रिहर्सल चाललेली. खूप आनंद झाला ही रिहर्सल बघून. खूप छान वाटत होतं. सॉन्ग त्या लोकांनी भक्तिगीत जे क्रिएट केलेलं आहे खूप छान वाटत होतं हे ऐकायला. तुम्ही सुद्धा ऐका. आणि अशा प्रकारे आम्ही आमचा दिवस सुंदरपणे संपवला आणि आम्ही सुजू आत्याच्या घरी जायला निघालो. आम्ही जाता जाता रस्त्यातच एक लोकल पोळीवाला होता. तिकडनंच मस्त पोळी घेतली. सगळी आत्याच्या घरी ॲक्टिंग चालू आहे. काय पडलं पाणी देते, काय वाढते, अजून काय हवंय का, सगळं खोटे पाणी बिणी आणून दिले ना तुम्हाला. अनएक्सपेक्टेड गोष्टी होतात सगळ्या. ए तुला मी काय देत नाही, पण आता जरा रेग्युलर देतेस ना. तुला रेग्युलरच देते मी.
एकदा दोनदा देतेस कधीतरी मूड आला की. हे तर दुपारी पण, संध्याकाळी पण, रात्री पण हे पाणी असं जरा भरून येते या छाती पूर्ण माझी. जास्त नको भरून घेऊस छाती तुझी. सवय नाही आम्हाला असं काही. असं उठाव गपचूप आपण आपलं आपलं पाणी घ्या बस, एवढ्याची सवय आहे मला. आता सुजू आत्या माझी ओटी भरते आहे. इकडचा आमचा लास्ट डे होता. आम्ही 2 दिवस तिच्याकडे होतो. आम्ही खूप मजा केली. तिने आमचं खूप छान पाहुणचार केला आणि खूप बरं वाटलं इकडे पण. आणि आम्ही तसंच दुसऱ्या काकांच्या घरी गेलो होतो, तिथेही ते आमची ओटी भरतायत. आम्हाला इकडनं जायचं होतं मॉर्जिमला, म्हणजे आम्ही आता इकडनं आमचा प्रवास चालू करणार होतो 2 दिवसानंतर. फुल पार्टी टाईम. So stay tuned to our next video. So do like, share, comment and subscribe to our YouTube channel Grishma and Omkar Vlog.